माजी आमदार कैलासवासी शाजी बापू पाटील यांचे चिरंजीव, खानापूर तालुका सहकारी सूतगिरणीचे माजी चेअरमन, पारेगावचे प्रतिष्ठित नागरिक, सर्वांशी मिळून मिसळून वावरणारे कैलासवासी माणिक तात्या शाजीराव पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरण रविवार दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता होत आहे। यावेळी युवा कीर्तनकार आकाश महाराज पाटील, अध्यक्ष पांडुरंग वारकरी शिक्षण संस्था धामणी तासगाव यांचे कीर्तन जय मल्टीपर्पज हॉल, मायनी रोड, विटा येथे होणार आहे। कैलासवासी माणिक तात्या शाजीराव पाटील यांना विनम्र अभिवादन। अभिवादक समस्त साळुंके पाटील परिवार व ग्रामस्थ पारे। नमस्कार। आपण आज नेहमीप्रमाणे प्राईम न्यूजच्या माध्यमातून स्वामी समर्थ पुरीबाजी जे नेवरी नाक्यावरचं प्रसिद्ध असं ठिकाण आहे, सनी पवार हे गेले जवळजवळ 10 ते 12 वर्ष हे सेंटर चालवतात। आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात की नेमकं हे ह्या व्यवसायामध्ये कसे पडले आणि आज सकाळी उठल्या म्हणजे त्यांचे काही ठराविक ग्राहक असे आहेत की सकाळी उठलं की अगदी डोळे झाकून नेवरी नाक्यावरची त्यांच्या या पुरीबाजी सेंटरमध्ये येतात आणि आपला नाश्ता म्हणून ते पुरीबाजीला पहिली पसंती देतात। आपण कधी काळी ऐकलं असेल की नेवरी रोडवरती स्वामींची पुरीबाजी ही सुप्रसिद्ध अशी पुरीबाजी होती। अगदी त्याचा आणि या स्वामी समर्थ पुरीबाजी सेंटरचा काही संबंध आहे का? कारण कालांतरानं स्वामींची पुरीबाजी बंद झाली। वयामानानुसार त्यांनी तो व्यवसाय बंद केला असला तरी त्यांनी आपल्या एका विशिष्ट अशा वेगळ्या चवीनं सगळ्या विट्यावरती आणि परिसरावरती एक अधिराज्य केलं होतं की डोळे झाकून माणूस नेवरी रोडला यायचा स्वामींची पुरीबाजी खाण्यासाठी। आता त्याच पद्धतीनं तीच चव घेऊन स्वामी समर्थ पुरीबाजी सेंटर हे इथं सुरू असल्याचं अनेकांकडून बोललं जाते। म्हणून आम्ही आज तुमच्यासाठी प्रत्यक्षात सनी पवार यांच्याशी बातचीत करण्यासाठी इथं आम्ही आलेलो आहोत। त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं या व्यवसायामध्ये ते कसे पडले आणि आज त्यांची पुरीबाजी ही स्वामींच्या पुरीबाजीची मिळती जुळती आहे का? नमस्कार, तुमचं स्वागत आहे। मला सांगा की तुम्ही पुरीबाजी व्यवसायामध्ये नेमकं कसं आलात? कालांतरानं पहिला प्रथमतः मी स्वामींकडे नाश्त्याला यायचो। त्यावेळी नाश्त्याला यायचो त्यावेळी स्वामींची माझी अशी ओळख झालेली चांगली। त्यानंतर कालांतरानं 2015 साली स्वामींना होतच नव्हतं, कारण 1-2 वर्ष त्याच्या मागे बी बंदच होतं स्वामींचे, बंद चालू। ते मला म्हणले मला होईना, तू करणार असेल तर बघ म्हणले, तू पहिल्यापासून व्यवसाय करतास आणि त्यात ओळख ती आमची चांगलीच होती। त्यानंतर मग स्वामींनी मला 1/6/2015 रोजी हे सगळं पूर्ण हॉटेल हँडओव्हर केलं। म्हणजे तू कर, क्वालिटी मी तुला शिकव। त्यांनी मला क्वालिटी वगैरे सगळी शिकवली। म्हणले एवढेच की बाहेर कुणालाही क्वालिटी शेअर करायची नाही। सगळं स्वामींनी वगैरे शिकवलं मला सगळा, म्हणजे धंदा सगळा त्यांनी मला हँडओव्हर केला। कालांतराने मी हळूहळू याच्यात प्रगती करत गेलो। कालांतराने रजिस्टर करण्यासाठी स्वामी समर्थ पुरीबाजी सेंटर त्यांना नामांकित झालं। त्यानंतर परत कालांतराने हळूहळू हे आता चालूच आहे। स्वामींचा माझा परिचय म्हणजे तसा जुनाच होता, पण ह्या व्यवसायात मी प्रथमतः जुना म्हणजे पहिला आमचा व्यवसाय चालू होता कल्पना वडापाव सेंटर म्हणून। तो व्यवसाय आता 2021 साली बंद केला लॉकडाऊन नंतर। त्यामुळं प्रथमतः नॉलेज हे व्यवसायाचं होतंच। ते हळूहळू परत मग घरातल्यांना मी जरा हे करून मग घेऊ का नको त्यावेळी चालू होतं माझं बऱ्यापैकी। त्यानंतर आम्ही घेतलं हळूहळू, स्वामींनी जसं शिकवलं त्या पद्धतीने करत गेलो। त्या पद्धतीने करल तसं ते कस्टमरला बी आवडत गेलं। दुसरे स्वामीच मला म्हणायला लागले। कालांतराने हळूहळू हे चालत आता हे प्रवास माझा चालूच आहे। आता ह्या मागच्या 1/6/2025 ला मला हे 10 पूर्ण होऊन 11 वर्ष लागेल। मग आज तुम्ही जवळजवळ स्वामींच्याकडून ही तुम्ही पुरीबाजीची संकल्पना घेतली, त्यांच्याकडून सगळी रेसिपी तुम्ही जाणून घेतली, त्यांनी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे शिकवलं आणि ते जरी आज हयात नसले तरी तुमच्या माध्यमातून या पुरीबाजी सेंटरच्या माध्यमातून तीच चव आज जी स्वामी देत होते तीच चव आज विट्यातील ग्राहकांना मिळते।
नेमकं काय भावना आहे तुमच्या स्वामींची? अजून तुम्हाला परत व्यवसाय चालू असताना आठवण होते का? हो, 100% होते. कारण स्वामींनी ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या कालांतराने मला जसं म्हणजे ह्या धंद्यात पुढे जसं नॉलेज येईल तसं त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही त्यांच्या अनुभवानुसार ती खरे 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 होत गेली. आणि त्यांच्या विषयात म्हणजे असं त्यांचं निधन झाले 6/10/2021 लॉकडाऊनच्या नंतर. त्यावेळी त्यांचे निधन झाले. त्यांनी भरपूर मला गोष्टी सांगितल्या. मार्केटला व्यवसाय करताना चांगला करायचा. गिरायकाला म्हणजे चांगलं बोलणं, वाईट काय बोलायचं नाही. एखादं गिरायक वाईट बोललं तरी आपण चांगलीच भाषा वापरावी. नंतर दुसरी गोष्ट अशी की गिरायकाला काय माल हे चांगला द्यायचा. खराब कुठली गोष्ट वापरायची नाही. खराब कुठली गोष्ट वापरायची नाही. आणि तेल मग तेल हे रोजच्या रोज चेंज झालंच पाहिजे. रोज बदललंच पाहिजे. कारण तेलातनं कसं होतंय की आजचं आपण तेल उद्या वापरणं योग्य नाही. कारण ग्राहकाची बी आपण काळजी घेतली पाहिजे. परत म्हणजे बाकीचे सगळे मटेरियल वगैरे, चटणी वगैरे. बटाटा हो, बटाटा आम्ही खास इंदूर नाही तर आग्रा वापरतो. ते आमचे व्यापारी आहेत कराडचे. ते आठवड्याला माल आणून घरपोच करतात. त्यामुळे स्वामी वापरत होते ते मसाल्याचं तुम्ही काय नियोजन कसं करता? आम्ही ते सगळे घरगुतीच मसाले तयार करतो. ठराविक मसाले इथनं आणतो, ठराविक मसाले बाहेरनं आणतो. आणि ते सगळं करून त्याची पूड वगैरे करून ते ठेवतो. मग जसं आपल्याला लागेल तसं आपण म्हणजे आता आम्हासनी आता एवढ्या वर्षात अनुभव आलाय की कितपत माल लागणार आहे, कितपत काय लागणार आहे. ते रोज आपले मटेरियल त्या हिशोबात असतं. त्यानुसार मग चटणीचा वापर किती करायचा, काय करायचा. आणि चटणी करताना आम्ही ते सगळे मसाले वगैरे करताना 6 महिने 4 महिने असा अंदाज गावलेला आहे. त्या अंदाजाच्या हिशोबात आम्ही सगळं ते माल वगैरे करून ठेवतो. जसं स्वामींची पुरी भाजी खायला ग्राहक जात होते त्यावेळेला स्वामी स्वतः आणि त्यांच्या पत्नी हे ग्राहकांना सेवा देत होते. आज तुमच्याकडे सुद्धा बघतोय तुम्ही स्वतः ताकदीनं पहिल्यापासून तुम्ही या जे पुरी भाजी व्यवसायामध्ये लक्ष घालता. तर नेमकं त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल असं की स्वामींनी जे सेवा दिली ती अतिशय म्हणजे ग्राहकांना त्यांनी कधी म्हणजे असं हे तुझा भाव केला नाही. जो पहिला येईल तो पहिला, कोणीही येऊन दे, मोठं येऊन दे, बारकं येऊन दे, जो प्रथमतः आत पहिला येईल तोच पहिला. आणि दुसरं मुद्दा त्यांनी खूप ग्राहकांची तर एवढी काळजी घेतली. पाणी म्हणा, आता मी सगळं अजून ते जुनंच रांजण ठेवलेलं आहे. कारण प्लॅस्टिकच्या ह्याच्यात व्यवस्थित पाणी राहत नाही, वास वगैरे येतो. परत त्यांनी त्यावेळी बी सगळी सोयी क्लिनिंग म्हणजे रोज हॉटेल स्वच्छ धुवून जायचं. तिथनं जाताना रोज स्वच्छ धुवून जायचे. परत माल बी निवडक सगळी माल आणायची. असे काय नाही की म्हणजे हे माल खराब आणायचा, हलका आणायचा, आपल्याला काय बी घालायचं वगैरे असं कधीच नाही. या व्यवसायामध्ये तुम्ही सकाळी किती वाजता आणि कशी सुरुवात करता? सकाळी पहाटे प्रथमतः आमची 3:30-4ला सुरुवात होते. दिवसानुसार आमचं ठरलेलं ते शनिवार रविवार 3ला पहाटे तयारी चालू होती. 3ला पहाटे तयारी, कांदा वगैरे कटिंग करून इथं आम्ही 6 वाजता येतो. 6 वाजता इथं आले की इथनं परत मग फोडण्या वगैरे मारून सगळं म्हणजे जवळजवळ 75% माल ही घरातनं तयार होऊन येतो. 25% इथं फक्त फोडण्या वगैरे मारल्या की परत मग 7:30 पासून पुरी भाजी चालू. 7:30 पासून जे चालू होते ते माल संपतो. कधी 10 वाजतात, कधी 10:30 वाजतात. म्हणजे काय काय वेळेस कसं होतं जास्त पार्सलचं वगैरे असलं तर मग माल जरा कमी पडतो खायच्या गिरायकांना. मग त्यावेळी जरा गैरसोय होती. पण गिरायक बी आता म्हणजे एवढं आमचे हे आहे ते की ते ऍडजस्ट करून घेतात. एखाद दिवस माल संपलाच तर नाराज वगैरे काय होत नाही. ती असून दे उद्या येतो ते असं करून नाराज वगैरे होत नाही. नाही, दुसरं एक सांगा असं की आज या व्यवसायामध्ये तुम्ही पडताना याच्या अगोदर तुमचं शिक्षण किती झालं? माझं प्रथमतः 12वी वगैरे झालेलं त्यावेळी. मग नंतर मी BA केलं. नंतर स्टॉपच केलं ह्या व्यवसायात जास्त लक्ष घातल्यानंतर.
नंतर कालांतराने मी म्हणलो की नोकरी वगैरे करण्यापेक्षा हाच व्यवसाय आपला प्रॉपरली धरून हा व्यवसाय सक्सेसफुली करून आपले पुढे जायचं. ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद असतो असं तुम्ही सांगता. म्हणजे जवळजवळ रोजच्या रोज साधारणतः किती प्लेट्स पुरी भाजी तुमची जे संपते? दिवसानुसार आम्ही करतो तरी 100, 125, 150 प्लेट असं चालूच असते आमचं. मेन सकाळी स्टार्टिंग 6:30 पासून पोहे चालू होतात. 6:30 पासून पोहे चालू झाल्यावर पोहे आमचे जरा लवकरच संपतात. 8, 8:30 पर्यंत पोहे संपतात. 7:30ला पुरी भाजी आणि वडा सांबर चालू होतो. वडा सांबर बी लिमिटेडच असतो. 25-30 वडा सांबर केलेला असते, तेवढं संपलं की संपलं. मेन पुरी भाजी आम्ही चालू होतो. मेन आमची खासियत पुरी भाजीची आहे. मग असं वाटत नाही का की बाबा 10 वाजेपर्यंत फुल गिरायक असतं, दिवसभर पुरी भाजी ठेवावी असं वाटत नाही का? तो बी विचार चाललेला आमचा, पण सकाळी लवकर उठायला लागतं आणि त्यात कामात सगळ्या लोड म्हणले की ते होत नाही. आणि क्लिनिंग वगैरे प्रॉपरली सगळं मग व्यवस्थित सर्व्हिस गिरायकाला भेटत नाही. क्वालिटी वगैरे व्यवस्थित हे होत नाही. आणि कामगारांचा बी जरा प्रॉब्लेम येतो इकडे तिकडे, त्यामुळे ते ऍडजस्ट करायचं लागतंय जरा. आणि स्वामींची पहिल्यापासून खासियत होती की सकाळी स्वामी 8:30ला चालू करायचे आणि 10, 10:30ला बंद करायचे. पण आम्ही कालांतराने त्यात बदल केला की काय काय शाळेला वगैरे जाणार आहे त्यांना डबा वगैरे लागतो. 8:30 पर्यंत काय काय जण म्हणजे वाट बघत थांबण्यापेक्षा आम्ही ती आयडिया काय केली, 7:30ला सकाळी चालू करायची 1 तास अगोदर. 7:30 पासून 10:30, 11 आणि ग्राहकाच्या हिशोबात आम्ही जास्त ग्राहकाला जेवढं वाढेल तेवढं जरा वाढवण्याचा प्रयत्न करतोय. पण काय काय वेळेस जरा पार्सल वगैरे जास्त लागले की जरा कमी पडला की मग जरा मला जरा तेवढंच हे होतं. काय वाटतं या व्यवसायामध्ये आत नोकरी नाही, म्हणजे नोकरी तुम्हाला करता आली नाही आणि व्यवसायामध्ये खरोखर समाधान आहात का तुम्ही? 100% समाधानी. ह्या प्रवासात कसं होतंय, व्यवसाय म्हणले की थोडंफार कमी जास्त मग कधी तर मार्केट होत राहतं. ह्या व्यवसायातनं आपण जेवढं चांगली गिरायकाला सर्व्हिस देईन, जेवढी क्वालिटी चांगली देईन, गिरायकावर बोलणं चांगलं ठेवलं तर अतिशय तो गिरायक म्हणजे आपल्याकडे माघारी येणार हे 100% असते. त्यामुळे माझ्या अनुभवाने तर मी ह्या व्यवसायात सुखी आहे 100% सुखी आहे. बघा आपण सनी पवारांच्या श्री स्वामी समर्थ पुरी भाजी सेंटरमध्ये आलो, त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली की त्यांनी आपले गुरु मानलेत की जे स्वामी पुरी भाजी चालवत होते त्यांनाही आपले गुरु मानून त्यांनी जे जे त्यांना उपदेश दिला आहे त्याच्यावरती तंतोतंत पालन करत त्यांचा हा व्यवसाय चालू आहे. ग्राहकही सकाळी 7 वाजल्यापासून त्यांच्याकडं येण्यास सुरुवात होते. म्हणजे त्यांच्या पुरी भाजीची चव किती जिभेवर रुळलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळते. आणि असं हे पुरी भाजी सेंटर नेवरी नाक्यातून आल्यानंतर नेवरी रोडला वळल्यानंतर एक 10 ते 20 मीटरवरतीच आहे, बेसमेंटला आहे. आणि त्यांची पुरी भाजी एकदा खाल्ली की ग्राहक मात्र 100% दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे येणार असं त्यांचंही मत आहे आणि ग्राहकांची मध्ये ही चर्चा चालू आहे. तर आम्ही आमच्या प्राईम न्यूजच्या माध्यमातून असे शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यावसायिक आहेत ते तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही या माहितीनंतर कधीही या स्वामी समर्थ पुरी भाजी सेंटरला सकाळी भेट द्या आणि नाश्ता कसा आहे ते बघा आणि या उमद्या व्यावसायिकास सहकार्य करा, पाठिंबा द्या. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.